नमस्कार बहिणीनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट आलेली आहे. विशेष करून त्या बहिणींसाठी ज्यांची ई-के-वाय-सी अजून झालेली नाही किंवा के-वाय-सी करताना काही प्रॉब्लेम आले आणि ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत. आज मी तुम्हाला सगळं स्पष्ट सांगणार आहे, नेमकं काय चालू आहे आणि तुम्ही काय करायला हवं. सर्वात आधी मोठी बातमी, बहिणींनो, घाबरायचं काहीच कारण नाही. सरकारकडून आता नवीन संधी इथे दिली जाणार आहे. ज्यांची के-वाय-सी झाली नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सध्या सर्वांसाठी के-वाय-सी सुरू नाही. सध्या नेमकं काय चालू आहे, तर फक्त त्या ताईंची के-वाय-सी झाली आहे, पण त्यामध्ये काही चुका आहेत. त्यांच्यासाठीच काम सुरू आहे. म्हणजे काय? तुमचं नाव चुकलेलं आहे, बँक डिटेल्स मिसमॅच आहे किंवा आधार लिंक नाही. अशा गोष्टी दुरुस्त केल्या जात आहे. ज्यांची के-वाय-सी झालीच नाही त्यांचं काय? जर तुमची के-वाय-सी अजिबात झालेली नाही, तर सध्या तुमची के-वाय-सी तुम्ही करू शकत नाही. पण काळजी करू नका. मे महिन्यापासून तुमच्यासाठी पुन्हा पोर्टल सुरू होणार आहे. आता हप्ते थांबले असतील तर. खूप ताईंना प्रश्न आहे, आम्हाला पैसे का आलेले नाहीत? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे पैसे आले नाही. याचं मुख्य कारण असे असू शकतात, जसं की के-वाय-सी पूर्ण नाही किंवा बँक अकाउंट इश्यू आहे किंवा डी-बी-टीमध्ये ॲक्टिव्ह नाही किंवा अर्ज रिजेक्ट झालेला आहे. मग तुम्ही काय करायचं? याचा सरळ उपाय आहे. तुमच्या तहसील किंवा जिल्हा कार्यालयात जा. महिला व बालविकास विभागात जा आणि एक तक्रार अर्ज द्या. त्या अर्जात लिहा, माझी के-वाय-सी का झालेली नाही? माझे हप्ते का थांबले? ते तुम्हाला तिथेच कारण सांगतील. आता यामध्ये महत्त्वाची सूचना म्हणजे, बहिणींनो, एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. काही ठिकाणी लोक के-वाय-सी करून देण्याच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी मागत आहे. म्हणून लक्ष ठेवा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे जाऊ नका किंवा पैसे देऊ नका किंवा फसवणूक करणाऱ्यांपासून तुम्ही दूर राहा. आता के-वाय-सी फक्त 2 ठिकाणीच तुम्ही करू शकता. एक म्हणजे अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर तुम्ही मोबाईलवर सुद्धा इथे के-वाय-सी करू शकता. इथे तुम्हाला एकही रुपये इथे के-वाय-सी करण्यासाठी लागत नाही. फक्त तुम्हाला तिथे जाऊन त्या लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे के-वाय-सी करावी लागते. आणि दुसरा पर्याय म्हणजे सरकारी अधिकारी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तिथे के-वाय-सी करू शकता किंवा अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही मदत मागू शकता. ते तुम्हाला 100% ती मदत करणार आहे. आता बाहेर बसलेले एजंट लोक ₹100-200 घेऊन काम करतात आणि म्हणतात, त्यांच्यावर विश्वास तुम्ही ठेवू नका. सरकारकडून काय सांगितलेलं आहे, की सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. फक्त अधिकृत पद्धतीनेच काम करा. आता तुम्ही काय करायला हवं? जर के-वाय-सी नाही झाली, तर मे महिन्याची वाट बघा. पोर्टल सुरू झाल्यावर लगेच करा. जर हप्ते बंद झाले, तर तक्रार अर्ज द्या. कारण समजून घ्या, जर के-वाय-सीमध्ये चूक आहे, करेक्शन चालू आहे, ते लगेच दुरुस्त करा. आणि शेवटचं म्हणजे, काही करू नका, कुणाच्याही नादी लागू नका. योग्य माहिती घ्या आणि फक्त सरकारी मार्गानेच तुम्ही इथे काम करायचं आहे. ज्या बहिणीची के-वाय-सी झालेली नाही, त्यांनी इथे कुठल्याही प्रकारचं इथे टेन्शन घ्यायचं नाहीये. कारण की मे महिन्यामध्ये इथे त्या पोर्टलमध्ये काहीतरी ऑप्शन इथे येऊ शकतं किंवा तुमच्यासाठी नवीन पर्याय इथे उपलब्ध होऊ शकतो. जर मेमध्ये झालं नाही, तर जूनमध्ये इथे पुन्हा के-वाय-सीची हे चालू होणार आहे. तेव्हा तुम्ही लगेच के-वाय-सी ते करून घ्यायचं आहे. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.